प्रभाग क्रमांक 9 मध्ये महावीर ढक्का यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय. आमदार खोतकर आणि 5 फुले यांच्यावर ढक्का यांचा जोरदार निशाणा. जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे उमेदवार महावीर ढक्का यांनी रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. जालन्यातील टॉप 5 मताधिक्यांमध्ये त्यांचा समावेश असून विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली निवडणूक जनतेने ठामपणे त्यांच्या बाजूने झुकवली. विजयानंतर माध्यमांशी बोलताना नगरसेवक महावीर ढक्का यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही विकास, काम आणि विश्वास या मुद्द्यावर निवडणूक लढवली, मात्र विरोधक जातीपातीचे राजकारण आणि गुंडागिरीचे आरोप करण्यातच अडकून राहिले असे ते म्हणाले. दारूचे अड्डे, लोकांचे लेट आउट कब्जा, 2 नंबरचे धंदे यांचे असल्याचा घणाघात ढक्का यांनी विरोधकांवर केला. प्रभाग क्रमांक 9 मध्ये रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, मूलभूत सुविधा अशा अनेक विकास कामाचा ठसा उमटवला असून याच विकासाच्या जोरावर भाजपचा संपूर्ण पॅनल निवडून आला असा दावा ढक्का यांनी केला आहे. विरोधकांनी वैयक्तिक टीका, टिप्पणी आणि अपेक्षार्ह भाषेचा वापर केला, पण मतदारांनी विकासालाच प्राधान्य दिलं असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानत मी अहोरात्र जनतेसाठी उपलब्ध राहील असा विश्वास व्यक्त केला. माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि अक्षय गोरंट्याल यांनी निवडणूक काळात 4 सभा घेऊन विकासाच्या नावावर मतदानाचे आव्हान केले होते. त्या आव्हानाला मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत पद्धतशीरपणे गेम बदलला असे चित्र दिसून आलं. मस्तगड भागात 20 वर्षापूर्वीच गुंडगिरी संपवली, तर इन्कम टॅक्स कॉलनीत 9 वर्षापूर्वी दादागिरीला पूर्णविराम दिला असल्याचे सांगत याच विश्वासामुळे प्रभाग 9 मधील मतदारांनी मला भरभरून मते देत निवडून दिले असे महावीर ढक्का यांनी ठामपणे सांगितलं. एकूणच प्रभाग 9 मध्ये विकासाच्या राजकारणाचा स्पष्ट विजय होत महावीर ढक्का यांनी आपलेच वर्चस्व सिद्ध केलं आहे. नमस्कार. प्रभाग क्रमांक 9 मधून जनतेने मला महावीर रामकुमार ढक्का, विक्रांत महावीर ढक्का, मंगल नंदकिशोर गरदास, संध्या संजय देटे आम्हाला भरघोस मताने विजय केल्याबद्दल मी प्रभाग क्रमांक 9च्या जनतेचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी मला जे मतदान केले, लीड दिली, त्याच्याबद्दल मी प्रभाग 9च्या जनतेचा ऋणी राहीन. आणि माझ्या वार्डमध्ये माननीय आमदार साहेबांनी 9 वेळेस छोटे छोटे सभा घेतले, त्याच्या पोरांनी 3 वेळेस सभा घेतले. त्यांनी सिंहगर्जना केली होती की 4 सीट सेनेचं लागण और माझी डाळ पतली होईल. बघा साहेब, जनतेने कॉल का दिलेला आहे. 4 बीजेपीचे सीटे आले, ते बी भरघोस मताने निवडून आलेले. आणि उमेदवारांनी जे 5 फुलेंनी माझ्या जातीवर उल्लेख करून लोकांना सांगितलं और माझ्या भावाचा व्हिडिओ व्हायरल केला, ते शुभम टेकाळीने बनवून ते गुंड आहे, गुंड प्रवृत्ती, गुंडगिरी संपवणार. अरे मित्रा, मी 20 वर्षापासून पहिलेपासूनच मस्तगडवर गुंडशाही संपुष्टात आणलेली आहे. मस्तगडावर कोणी गुंडशाही करत नाही. त्यानंतर इन्कम टॅक्स कॉलनीला मागच्या 9 वर्षापूर्वी जे वातावरण होतं, तिथं 3-4 समाजाचे लोक दादागिरी करत होते, तिथं बी मी गुंडशाही संपुष्टात आणलेली आहे. अरे तुम्ही म्हणतात प्रभाग 9 मध्ये गुंडशाही संपवणार. अरे ते गुंडशाही आहेच ना, तर कुठं संपवणार आहे? तुमचं गुंडशाही बघा, तुमचे दारूचे धंदे होते, माझे दारूचे धंदे नाही. तुम्ही डुप्लिकेट दारू विकतात, माझी दारूचे दुकान नाही. तुम्ही लेआउटला ते ताबा केलं, मी ताबा केले नाही. तुमचे अजून काय धंदे सांगायचे असेल ते सांगा ना. तुम्ही माझ्या जातीवर उल्लेख केला, तुम्ही याच्यावर केला. अरे विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं असतं, निवडणूक लढवायची असती. 2च पैलवान निवडून उभा राहिले तर एक निवडून येणार, एक पडणार आहे ना. पण तुम्ही तर असा केला, जसा केला मी गुंड आहे ये. अरे मित्रा, बघून घ्या किती लीड भेटली, किती लोकांनी मतदान केलं. 5000चा आकडा. जालना शहरात टॉप 4 मध्ये माझी लीड आहे. सगळ्यात जास्त मतदान पडलेले. माझ्या मुलाला विक्रांतला बघा किती. त्यांनी शुभमने तर सांगितलं सुशिक्षित आहे, ये हे ते हे. अरे बघ ना, सुशिक्षित. माझा मुलगा बी ग्रॅज्युएशन झालेला आहे बा. अरे कसं लोकांनी मतदान केलं, कसं निवडून दिलं. प्रभाग 9च्या जनतेचा मी ऋणी आहे. अजून तुम्हाला काही माझ्यावर चिखलफेक करायची असेल तर मी सदैव तुमच्यासाठी तयार आहे. तुमचं सगळं आपल्याकडे आहे, हे विसरू नका. फक्त विकास करा, विकासच्या मुद्द्यावर निवडून द्या. मी सतत लोकांमध्ये असतो, लोकांमध्ये काम करत राहतो. पुढच्या भविष्यात
अजून तुम्हाला 9 नंबरचा विकास जालना शहरात 1 नंबरचा करीन. प्रभाग 9च्या जनतेचा मी ऋणी आहे, जे मला विश्वास दाखवला. जे माझी छबी यांनी विरोधकांनी खराब करण्याचा प्रयत्न केला, पण जनतेने ऐकलं नाही. और महावीर डक्काच्या पूर्व पॅनलना भरघोस मताने विजय केले. बीजेपीच्या कमलाच्या फुलावर निशाने मतदान केलं. ते सगळ्या जनतेस हात जोडून नमस्कार करतो.